येस कम इन. ये बस. तुम्ही अर्जंटली भेटायला बोलावलात, वरदकडून कळलं. हो, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. बोला ना. तुझ्या लोनचं काम जवळपास झाल्या जमा आहे, पण पण काय? मला तुला मदत करता येणार नाही. सॉरी. का? नाही म्हणजे माझ्याकडून काही चुकलं का? आता कसं सांगू का ते. काय झालंय म्हणजे तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेतलं होतं. तुम्ही म्हणालात मला की पोरी काळजी करू नकोस, मी तुझं काम करीन म्हणून. चेक मिळेल तुला. माझे पेपर्स पण क्लिअर आहेत. मग तुम्ही. पेपर्सचा प्रॉब्लेम नाही आहे पोरी. मग मला मदत करायची आहे, पण मी आता काही करू शकत नाही. का नाही करू शकत? असं नका करू. माझ्याकडे एकतर वेळ कमी आहे. माझे पेपर्स आहेत ना क्लिअर. मला सांगा ना नक्की काय झालंय. मी माझ्याकडून सगळं मॅनेज केलं, पण कोणाला तरी तुला लोन मिळू नये असं वाटतंय. कोणाला? सांगा ना प्लीज. कोणाला? आम्हाला वाटतं. आम्हाला वाटतं तुला लोन मिळू नये. आणि हेच काय, अख्ख्या नाशकात तुला कोणीही मदत करणार नाही. तुम्ही इथे? हो, मीच. आणि तुझ्यासाठी तयार केलेला चेक माझ्याकडे. काय करताय हे? का छळताय मला तुम्ही? काय हवंय तुम्हाला? मला आग्रह हवाय आणि तो मी मिळवणार. सहजासहजी मिळाला नाही ना, तो ओरबाडून घेणार. मी तुम्हाला आग्रह कधीच मिळू देणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी सरदेसाई काका मला मदत करणार आहेत. ते दुसरं. काका गायब. काका गायब आणि चेक देखील गायब. आणि तुला जो कोण मदत करेल ना, तो पण असाच गायब होईल. कळलं? काका 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 काका. ताई, अलार्म बंद कर ना. ताई. हा काय संकेत आहे? आग्रह बळकवायला जबडे खरंच काहीही करू शकतो. काहीही. मला वरदला हे सगळं सांगायला हवं. त्याला कल्पना देते. काय रे? काही नाही. काय हवंय? कोण नाही. थांब. कोणाला शोधतोस? कोणाला नाही. असा चोरासारखा डोकावतोस कशाला? आता तन्मय दादा. तन्मय दादा तो नाहीये घरात, बाहेर गेलाय. ठीक आहे. अरे थांब की. तो नसला म्हणून काय झालं? आमच्याशी बोलायचं नाही का? नाही, मला तुमची भीती वाटते. वाटलीच पाहिजे भीती. तुझ्या त्या तन्मय दादाला, या ताईला सुद्धा वाटते माझी भीती. पण म्हणून काय ते असे पळत नाहीत. मी काय खाणार आहे का तुला? नाही ना, खाणार नाही ना? तू खाऊ खाणार का? अद्वैत? नाही, अद्वैत नाही, कैवल्य. कैवल्य छान आहे नाव. कैवल्य खाऊ खाणार तू? नाही. नाही. अगं तन्वी, आज ना मी बेसनाचे लाडू केलेले आहेत. हो का? ज्याला कोणाला लाडू हवा असेल तो या खुर्चीवर येऊन बसेल.
कुठला लाडू आहे? बेसनाचा. पिस्ताचा. बेसनाचा लाडू. हा लाडू तन्वीला आणि हा लाडू कोणाला हवाय? कैवल्यला. काय काम होतं रे तुझं तन्मय दादाकडे? ते मी आहे ना, काय रे? तू काय दिवसभर खेळत असतोस, अभ्यास नाही करत? करतो ना, पण कंटाळा आला. आणि बरेच दिवस झाले ना. काय कशाला झाले बरेच दिवस? असं म्हणजे काय? लाडू लाडू हो की नाही काय हा हा हा, लाडू खूप मस्त झालाय. अरे मी आलो तेव्हा तुझी आई तुला हाक मारत होती, जा लवकर नाही तर ओरडेल. अरे तुला खाऊ तर दे. नाही नाही खाईल ना तू आता. चल, चल, चल. ये रे परत. हा, बाय. ये. तन्मय दादा काम सोड, दुखतोय. तुझी आई तर फक्त ओरडते, पण तू तर काम खेचतोस. तुझी आई बरी तुझ्यापेक्षा, मारत तरी नाही. हो अजून काय बोलला असतास ना तिथे तर लाडू तर सोड, तिच्या हातचा मार पण खाल्ला असता. का? का? मी सांगितलेलं विसरलास ना? मी तुला काय सांगितलं होतं? गाणं बजावणं हा विषय काढायचा नाही आई समोर. सॉरी विसरलो. आता या पुढे आई समोर हा विषय काढायचा नाही. गुड निघ. सॉरी, मी तुझ्यावर हसत नाहीये, पण तुला पडलेली स्वप्न किती टिपिकल असतात माहितीये का? मला एखादा हिंदी फिल्म मधला सीन बघितल्यावर का वाटतंय. इथे मला आग्रहाची काळजी वाटते आणि त्या काळजीपोटी मी तुला फोन केला आणि तू हस माझ्यावर. अगं आरोही, तू मला कधीही फोन कर, मी आहे तुझ्यासोबत. अगं नको काळजी करूस. सरदेसाई काकांना मी खूप चांगलं ओळखतो. नाही, माझा पण विश्वास आहे त्यांच्यावर. खूपच चांगले आहेत रे ते, पण मुदत जवळ आलीये त्यामुळे जरा. अगं ह्या बाबतीतही माझं त्यांच्याशी बोलणं झालंय फोनवर. त्यांनी सांगितलंय मुदत संपायच्या आत आरोहीच्या हातात चेक नक्की असेल. एक तुला शब्द देतो, या 2 दिवसात तुझ्या हातात चेक नक्की असेल. मार्क माय वर्ड्स. अरे काय हाय. चेकचं काम झालंय का? नाही, अजून 2 दिवस लागतील. बरं तुझं काम झालं की नाही? नाही म्हणजे मला त्यांना भेटता नाही आलं. बरं. मी ऍक्च्युली कामासाठी नाशिकच्या बाहेर गेलो होतो, सो ते राहिलं. पण आधी आग्रहाचं काम होणं महत्वाचं. पण त्यांना लवकर भेटून घे. त्यांच्याशी मी बोललोय. त्यांच्या लक्षात आहे तोपर्यंत तुझं तू काम करून घे. हो माझी तीच इच्छा आहे. बर चल मी येऊ. आणि आता हास, तोंड पाडून बसू नकोस असं. चल येतो. बाय. मी आलोय म्हणून मूड खराब झालाय का? मी परत जातो. नाही 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 तसं अजिबात नाहीये. अच्छा. अरे ठीक आहे. काय झालं? काय शोधताय? मी लास्ट टाइम आलो होतो तेव्हा तर होतं, पण आता कुठे गेलं? मी बघू का? काय हरवलंय काय? तुमची स्माईल. चिडू नका, मी हे फिल्म मध्ये पाहिलं होतं. काय तुम्ही? हो मिळाली की तुमची स्माईल. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल छान दिसते. तुमची स्माईल परत आली आहे. खरं तर काही नकोय, पण चहा. सांगते. हिरा काका, ओ हिरा काका, एक हा काय करतो इथे? मीच जाते आणि आणते. नाही नको, मला एक काम आठवलं, मी येतो परत. हा बाय. वा वा वा, थोडे दिवस, आता फक्त थोडे दिवसच बाकी आहेत. आग्रह आपल्या हातात येणार.
मग त्या पोरीला हाताला धरून मी बाहेर काढणार, तिला अशी सुखासुखी जगू देणार नाही मी. एक कोणतरी आहे जो तिला पैशाची मदत करतोय. कोण आहे? कोण आहे? एक किडा आहे जो याची माहिती देऊ शकतो. हा बोला राय शेठ. अहो आता आम्ही काय बोलणार? आता जे काय बोलायचे ते तुम्हालाच बोलायचंय. बडा 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 बोला, पण ते माझ्याशी नाही, आग्रहावर जाऊन. म्हणजे अहो म्हणजे आग्रहावर जा, त्या आरोहीला सांगा आग्रहाची बँकेची मुदत संपत आली आहे, तिला त्याची जाणीव करून द्या. अहो स्वस्त बसू नका देशमाने. एक कोणतरी आहे जो तिला पैसे जमवायला मदत करतोय. काय म्हणताय? हो कोण करते मदत? तुम्ही. मी? अहो असं काय करताय देशमाने? अहो तो कोण माणूस आहे हेच तर तुम्हाला शोधायला तिकडे पाठवतोय, त्याचा वास काढा. अहो असं स्वस्त बसू नका. ओ निघा, उठा आणि आग्रहाला भेट द्या. जा लवकर निघा. हो हो ठीक आहे जातो. ठीक आहे जातो. आवाजातच दम नाही, कॉन्फिडन्स नाही. राया शेठ, तुम्हालाच द्यावी लागणार आग्रहाला भेट. चला. गुड मॉर्निंग शेठ. गुड मॉर्निंग शेठ. आणि दुपारच्याला भेट? कुठं दिवसभर भटकत होतात? तुमच्याच कामासाठी वन भटकत होतो. आमच्या कामासाठी वन? मग सांगा काय काय करत होतात 1 by 1? शेठ, मुहूर्त काढला असला ऑपरेशन आई बहीण सुरू करण्याचा. आता नीट सांगताय का तुमची आई? शेठ, त्या तन्मयला आय आहे काय सांगताय काय? आणि बहीण पण आहे. मग बाप पण असणार? बाप नाही का तन्मय कसा? मग तन्मयला बहीण कशी? ही समधी माहिती आमच्याकडे आहे. दुसरी काय माहिती काढली असेल तर ती सांगा. अहो बाप हाय पण ही तर कुठं आहे माहित नाही. पर शेठ, त्याची आई बहीण कधी कुठं कसं भेटतात याची समधी माहिती मिळवलेली आहे. आता फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. एकदा का तो भेटला का ऑपरेशन आई बहीण सुरूच कर. हॅलो सर. हॅलो. मी 19 लाखांच्या लोन बद्दल बोललो होतो, त्याचं काय झालं का? म्हणजे कंपनी अग्री करणार आहे? हा, मी कंपनीच्या अथॉरिटीशी बोललेलो आहे, ते डिसिजन देतील. माझ्याकडून कंपनीला मी पूर्णपणे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलाय. सर, हा चेक मिळण्याची वाट बघतोय आणि प्रॉफिट आपली वाट बघतोय. ठीक आहे, मी लवकरच कळवतो तुला. ओके सर. सर, कंपनीकडून पॉझिटिव्ह स्टेपची खूप गरज आहे. ठीक आहे. ओके सर, बाय. हा सगुणा, हिराला जाऊन मदत कर. आणि हो, त्याला म्हणा जरा उद्यापासून तिकटावरती हात कमी. हा, मेंबर्स तक्रार करतात अगं. हो आत्या, सांगते मी. हं. काय ग आत्या असं बोलतेस? ते का आत्ता स्वयंपाक करतायत का? हा, अगं नाही, मला माहितीये ते सगळं ठीकच करतील, पण मी आपलं सांगितलं. हं. सगुणाताई, जरा तुम्ही ऐकत जाओ. जा, हिरा काकाला पण सांगा. हा. जा. सगळ्यांचं लिहून झालं ना? हो, सगळा हिशोब. अगं तू रूम. देशमाने साहेब, अचानक काही प्रॉब्लेम? 2 दिवसांनी मुदत संपते, लक्षात आहे ना? हो, लक्षात आहे. नाही, काही फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही, साधा निरोपही नाही. इथे जवळ आलो होतो कामासाठी, म्हटलं रिमाइंड करावं. हे सगळं माझ्या डोक्यातून निघून जाईल असं तुम्ही विचार पण करू नका साहेब. कोणाचे पैसे राहिले तर लगेच अस्वस्थ व्हायला होतं मला. आणि पाठक काकांना ते खूप चांगलं माहिती आहे. तुम्ही मुदत दिल्यापासून एक एक दिवस मोजतेय मी, खरं तर एक एक क्षण मोजतेय मी. मग झालं का काम? म्हणजे पैशाचा बंदोबस्त झाला ना? हो, होतोय. अरे वा, चांगलंय. काय सोन्याचा हंडा मिळालाय की काय?
मस्करी केली. असतात काही दानशूर माणसं. तुला कुणीतरी मदत करायला तयार झाले ना, हे चांगलं. हो ना, अगदी खरंच देवासारखे धावून आले तो ते. आहेत कोणते देव माणूस? द्या तो चेक. थँक्यू सर. हो, पण तारीख 1 वर्षानंतरची नाही, 1 महिन्यानंतरची टाका. एवढं कर्ज एका महिन्यात कसं फेडणार तू? म्हणजे तुमच्या डोक्यात आलंय सगळं? खूप दया आली ग तुझी. म्हटलं 1 महिन्याची मुदत देऊन टाका. आहेत एक त्यांच्याकडूनच मला जरा माहिती मिळाली आणि मग त्यांच्या बँकेकडे. अरे देशमाने साहेब, तुम्ही इथे कसे काय? त्यांचं कर्ज बाकी आहे, मुदत संपत आली आहे, म्हणून रिमाइंड करायला आलो होतो. हो, असं काय करताय? माझ्या मित्राची मुलगी आहे ती. डाऊट घ्यायचा नाही यांच्यावर, डाऊट घ्यायचा नाही. कुठूनही का होईना पैसा जमवणार आणि देणार. जबडे काका, तुम्हाला वाटते तितकी लहान नाही राहिले हो मी आता. आग्रहाबद्दल माहिती काढायची जुनी खोड गेली नाही वाटतं तुमची अजून. अगं, तुझ्या काळजीपोटी बोलतायत ते. बघ, दिसतंय ना किती काळजी येते. साहेब, अजून मुदतीचे 2 दिवस राहिलेत ना. अगं पण मला तर असं वाटतंय की मी कुठनं पैसे जमवते, काय करते, हे कुणालाच सांगायची गरज नाही. तुम्ही काळजी करू नका. मुदतीच्या आत तुम्हाला पैसे मिळतील व्यवस्थित. इतर कुणालाही त्यात तोंड खुपसायची गरज नाही. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. भलं आणि तुम्ही हिरा काका, बाहेर जरा भाकरीचा तुकडा घाला. शेरू आला असेल. शेरू? आमच्या गल्लीतला कुत्रा. काय ना, किती पण हाकला पण तरी परत येतोच तो. काहीतरी खायला मिळेल या आशेने येतो आग्रहाच्या दारात. आणि मग त्याच्या मागोमाग गल्लीतले बाकीचे कुत्रे पण येतात. ही आपल्याला बोलली काय?